आता PCO म्हणजे इन्फर्टिलिटी नाही. पाळी अनियमित झाली किंवा कधी कधी ह्या मुलींना गोळी घेतल्याशिवाय पाळी येत नाही, तर मग हिला प्रेग्नन्सीच राहणार नाही. त्याप्रमाणे खूप सारे कुटुंबात आम्ही तणाव बघतो. इवन डिवोर्स किंवा घटस्फोटापर्यंत पण गोष्टी जातात. अजून एक प्रकार बघतो आम्ही, म्हणजे मॅडम मी माझी आवडती नोकरी सोडली, मला खूप आवडायची, पण मी आता PCOवरच कॉन्सन्ट्रेट करणार आहे. म्हणजे 1.5 वर्ष मी काहीच करणार नाही, फक्त PCO कॉन्सन्ट्रेट करणार. किंवा ग्रामीण भागातल्या काही महिला येतात, त्यांना त्यांच्या सासरचे सांगतात की ह्या 1.5 वर्षात हिला प्रेग्नन्सी राहिली तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही दुसऱ्या लग्नाचं बघणार आहोत. म्हणजे असं सुद्धा आम्ही बघतो. म्हणजे किती ताण येत असेल त्या मुलींवर विचार करा. दुसरं येतं, बऱ्याच जणांचं म्हणणं असतं नाही नाही हिची पहिले पाळी नियमित करून द्या, मग आम्ही प्रेग्नन्सीचं बघतो. असं नसतं, आपल्याला दोन्ही गोष्टी हँड इन हँड जावं लागतं. म्हणजे ओव्हुलेशन झालं तरच तिला प्रेग्नन्सी राहणार, तरच तिची पाळी नियमित होणार. म्हणून जर तुम्हाला बाळ हवं असेल तर आपल्याला ओव्हुलेशन स्टडी वगैरे करावे लागतात. आताच मला एक फोन आला होता माझ्या स्टाफचा, म्हणजे ती स्वतः PCOSची पेशंट आहे, आता दुसरीकडे राहते ती, म्हणून तिने मला एक 3 दिवसापूर्वी फोन केला की मी 10 किलो वजन कमी केलं मॅडम, पण तरी माझी पाळी आली नाही रेग्युलर. तर मी तिला म्हटलं तू प्रेग्नन्सीसाठी बघितलं का? नाही बघितलं, माझी अशीच येते रेग्युलर. म्हटलं बघ. तर मग आत्ता मला एक अर्ध्या तासापूर्वी तिचा मेसेज आला, सोनोग्राफीचं पिक्चर आलं, शी इज 3 मंथ्स प्रेग्नंट. म्हणजे विदाऊट ट्रीटमेंट, फक्त तिने लाईफस्टाईल बदल केले आणि ती प्रेग्नंट झाली. म्हणजे असं नाही की PCOS म्हणजे इन्फर्टिलिटीच राहील.